जवळपास 49 दिवसानंतर दिल्लीतील जंतर मंतरसह देशभरात विविध ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन थांबलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. हे आंदोलन कशासाठी होतं किंवा त्याचा उद्देश काय होता हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये, कारण या आधीच्या अनेक व्हिडिओतून ते आम्ही सातत्याने सांगितलंय. भाजपच्या विरोधकांना हे आंदोलन असंच पेटवत ठेवायचं होतं, त्यांचे वेगळे मनसुबे होते. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे त्यांच्या या सगळ्या मनसुब्यांवर पाणी पडलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जेनझीची ताकद, पॉवर ऑफ जेनझी किंवा जेनझी समोर सरकार झुकलं, अशा आशयाचे अनेक रील्स, अनेक मेसेजेस सध्या व्हायरल होत आहेत. आता ही जेनझी म्हणजे नक्की कोण आहे? तर आपल्या देशाचं भविष्य. ते भविष्य आहेत म्हणून त्यांच्यावर केवळ टीका न करता त्यांना समजून घेणं हे सुद्धा फार गरजेचं आहे, कारण देश जो आपला भारत देश आहे तो याच पिढीच्या ताब्यात असणार आहे. हे आंदोलन आत्ता जरी संपलं असलं, म्हणजे तुर्तास जरी शांत झालंय असं वाटत असलं, तरी अनेक प्रश्न यातून निर्माण झालेत. ते प्रश्न समाजाला, सरकारला विविध मुद्द्यांचा पुनर्विचार करायला लावणार आहेत. आता काहींना असं वाटेल की आम्ही आमची भूमिका बदलली आहे, पण भूमिका वगैरे बदललेली नाहीये. आम्ही आमच्या भूमिकेवर ठामच आहोत. पण या आंदोलनातून जे काही मुद्दे समोर आलेत त्यावर ही चर्चा आहे. या आंदोलनामुळे काय झालंय, सर्वाधिक चर्चेत एक मुद्दा आलाय, तो म्हणजे जेनझीची भाषा आणि कोणत्याही विषयावरचे व्यक्त करण्याची, कोणतीही भिडबाड न ठेवता बोलण्याची त्यांची पद्धत. जेनझीसाठी जी भाषा कूल आहे, त्यांची एकदम नॉर्मल भाषा आहे, ती अनेकांना खटकणारी आहे. या मुलांसाठी शिव्या किंवा अश्लील शब्द हे काही नवीन नाहीयेत किंवा धक्कादायक नाहीये. त्यांची ती नॉर्मल भाषा आहे, त्यांच्यासाठी ते नॉर्मल आहे आणि ते सर्रास याच भाषेचा वापर करतात. पण या पिढीच्या मागची जी पिढी आहे, म्हणजे आपल्या आई वडिलांची असेल किंवा एक मधली पिढी आहे, त्यांना ही भाषा कदाचित अश्लील आणि धक्कादायक वाटू शकते. कदाचित या जेनझीची ही भाषा ऐकल्यानंतर त्यांनी कानावर हात ठेवले असतील. यांच्यावर काही संस्कार झालेत की नाही हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडला असेल. तो पूर्णपणे चुकीचा आहे असं सुद्धा माझं म्हणणं नाहीये. त्याचाही विचार करायला हवा, त्याचंही विश्लेषण करणं गरजेचं आहे. ही पिढी असं का बोलते किंवा त्यांना असं बोलण्यामध्ये विचित्र का वाटत नाही, हा सुद्धा एक विचार करण्याचा भाग आहे. पण मला याच संदर्भातल्या वेगळ्या मुद्द्याकडे, दुसऱ्या बाजूकडे तुमचं लक्ष वेधायचंय. म्हणजे या आंदोलनानेच दुसऱ्या बाजूचा विचार करायला भाग पाडले. मला आठवतंय, म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो, आमची 97-98 ची ही पिढी आहे. 4-5 शिव्या माहीत असायच्या, त्यातही मुली अजिबात शिव्या द्यायच्या नाही, त्यांना काही यातलं माहितीही नसायचं आणि फार काही त्यांना वाटायचं नाही. पण सगळी मुलं सुद्धा शिव्या द्यायची नाही आणि जी मुलं शिव्या द्यायची ती वाया गेलेली किंवा मस्तीखोर मुलं म्हणून सगळ्यांना माहिती असायची. कॉलेजच्या काळात असं झालं की हळूहळू सगळीच मुलं शिव्या द्यायला लागली. म्हणजे काही ज्या 4-5 शिव्या होत्या त्या रोजच्या भाषेत यायला लागल्या. हळूहळू मुली पण सहजपणे शिव्या देतायत असं चित्र निर्माण व्हायला लागलं. म्हणजे त्यांच्या तोंडी सुद्धा शिवराळ भाषा ऐकू यायला लागली. पण ते सुद्धा कालांतराने नॉर्मल झालं. आजही 97-98 मध्ये जी पिढी जन्माला आलेली आहे, ती पिढी आई वडिलांसमोर किंवा वडीलधाऱ्या माणसांसमोर शिव्या देत नाही, म्हणजे शिव्या देण्याची त्यांची हिंमत होत नाही. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. म्हणजे या जेनझीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मुलगा मुलगी असा फरक अजिबात दिसत नाही आणि ते बोलताना लहान मोठं असा सुद्धा विचार करत नाही. त्यांना जे वाटतं, त्यांना जी भाषा योग्य वाटते त्या भाषेत ते बोलतात. आणि या आंदोलनात सुद्धा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आंदोलन हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, मान्य आहे, बरोबर आहे, म्हणजे आंदोलन कोणीही करू शकतं. पण ते करताना मर्यादा सोडून बोलणं किंवा अश्लील भाषेचा वापर करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न जर एखाद्याला विचारला तर तो म्हणेल अर्थातच हे योग्य नाही, तुम्ही भाषेची मर्यादा राखली पाहिजे, हे बरोबर आहे. पण पुन्हा झाला हा मागच्या पिढीचा विचार. जेनझी असा विचार अजिबात करत नाही. त्यांची विचार करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्यांचे विचार पटवून देण्याची पद्धत हे पूर्णपणे वेगळं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या हे एव्हाना लक्षात आलं असेल. अमुक शब्द वापरायचे नाही, तमुक पद्धतीने बोलायचं नाही, जरा भिवून दबकून राहायचं, हे सगळे शिष्टाचार आहेत ना, आपली मागची पिढी जी होती ती पाळत होती. पण जेनझी असं काही पाळत नाही. म्हणजे ज्या शब्दांना मागची पिढी अश्लील किंवा अर्वाच्य समजते, तसं जेनझी समजत नाही. आता हे योग्य की अयोग्य, चूक की बरोबर,
हा वेगळा मुद्दा झाला. जेनझीने तयार केलेल्या पोस्टरवरची जी भाषा होती ना, या सगळ्या आंदोलनात दिसली. या आधीच्या कोणत्याही पिढीला खाजगीत बोलताना सुद्धा ही भाषा किंवा त्यातले जे शब्द आहेत ना, ते वापरता आलेले नाहीये. म्हणजे तशी हिंमतच झाली नाहीये. फार फार तर सांकेतिक खाणाखुणा करून, इशारे करून किंवा मित्रांमध्ये बोललं गेलं असेल, पण तेही खूप कमी. मात्र जेनझी आहे ना, अगदी खुलेपणाने कुठल्याही विषयावर बोलते. म्हणजे त्या लैंगिक गोष्टी असतील किंवा लैंगिक भावना असतील, सेक्स असेल, अशा सगळ्या विषयावर जेनझी भिडभाड न ठेवता अगदी मनमोकळेपणाने बोलते. आता काही जणांना असं वाटेल की यात कौतुक करण्यासारखं काय, काही गोष्टी या चार चौघात बोलायच्या नसतात. बरोबर आहे, पण हा पिढी मधला फरक आहे. म्हणजे प्रत्येक पिढी वेगळ्या पद्धतीने विचार करते, तसं हे आहे. अजून एक उदाहरण देते. म्हणजे आमच्या काळात जेव्हा 8वी-9वी मध्ये एक चॅप्टर होता सायन्समध्ये, ज्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल लिहिलेलं होतं. म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कशी येते यात सांगितलेलं असायचं. तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल, अनेकांना हे धडे ना फक्त मुलींना शिकवले गेले. म्हणजे त्यावेळेस मुलांना पीटी म्हणून सोडून दिलं जायचं. किंवा स्टेफ्री, विस्पर हे जे सॅनिटरी पॅड्स आहे त्याविषयी सुद्धा खुलेपणाने आम्ही शाळेत असताना कधी बोललं गेलं नाही. पण हळूहळू ते नॉर्मल झालं. आणि जेनझीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मासिक पाळी किंवा लैंगिक भावना, सेक्स हे त्यांच्या दृष्टीने नॉर्मल आहे. म्हणजे चार चौघात बोलायचं नाही वगैरे असं त्यांना काही वाटत नाही. आता या जेनझीशी, या पिढीशी जर कनेक्ट व्हायचं असेल, कनेक्ट राहायचं असेल, तर त्यांची वैशिष्ट्य किंवा त्यांची मानसिकता, ते विचार कसा करतात, त्यांना नेमकं काय वाटतंय हे समजून घ्यावं लागेल. आणि ही पिढी असं का बोलते, त्यातून नेमकं त्यांना काय सांगायचंय हे सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे. पंतप्रधानांसारख्या संविधानिक पदावर असलेल्या आणि वयाने मोठ्या, अनुभवाने ज्येष्ठ असणाऱ्या, कर्तृत्वाने सुद्धा मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला कसं बोलायचं याचं भान सुद्धा या पिढीला राहिलेलं नाहीये. हे या आंदोलनातून, या पोस्टर्स मधून दिसलं. आणि हे अनेकांना आवडलेलं नाहीये. अर्थात हे चूक आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य आहे बोलण्याचं किंवा आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ आपण काहीही बोलायचा असा अजिबात होत नाही. त्यामुळे या बाबतीत मी काही जेनझीचं समर्थन करत नाहीये. तुम्हा आम्हाला आवडलं नसलं तरी जेनझीला कॅमेरा समोर बोलताना यामध्ये वावगं काहीही वाटलेलं नाहीये. कारण त्यांचा विश्वास एखाद्या व्यक्तीपेक्षा व्यवस्थेवर आहे, घोषणांपेक्षा प्रक्रियेवर आहे आणि नायकापेक्षा सामूहिक नेतृत्वावर आहे. एकत्र येऊन बदल घडवण्यावर या जेनझीचा विश्वास आहे. त्यांच्या विचारांशी जुळवून घेणारी व्यक्ती असली की त्यांना योग्य वाटतं. या गोष्टी समजून घेतल्या तर संवादाने आणि एकमेकांशी जुळवून घेऊन दुरावा कमी करता येऊ शकतो. आणि हे फार गरजेचं आहे. आजचा तरुण एखाद्या नेत्याच्या भाषणापेक्षा त्याच्या कामाचे पुरावे शोधतो. तो सोशल मीडियावर त्या नेत्याचं भाषणही ऐकतो, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला विश्लेषण पाहतो आणि त्यावरून स्वतःचं मत तयार करतो. आता एक साधं उदाहरण देते याचं. याच आंदोलन काळातले, दुसरीकडे जायची गरज नाहीये. सरकार विरोधी वातावरण तापलेलं होतं. प्रचंड घोषणाबाजी चालू होती. 2-3 दिवस प्रचंड हिंसक वळण सुद्धा या सगळ्या आंदोलनाला लागलेलं होतं. आणि अचानक एका रात्री 11:52 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंड्स असं म्हणत इंस्टाग्रामवर अवघ्या 3 मिनिटाचा व्हिडिओ टाकला. फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है. आणि त्या व्हिडिओमुळे नंतर सगळं वातावरणच बदलून गेलं. म्हणजे इंस्टाग्रामवरचा अल्गोरिदम सुद्धा बदलला. आता या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये वेगळं काय होतं, तर वेगळं काहीच नव्हतं. त्यांनी सगळ्या झाल्या प्रकाराबद्दल दुःख, चिंता व्यक्त केली, कळकळ दाखवली. त्यानंतर दोषींवर कडक कारवाई आम्ही करू असं आश्वासन सुद्धा दिलं. त्यांच्या या व्हिडिओने वर्ल्ड रेकॉर्ड केला. म्हणजे 24 तासात त्यांच्या या व्हिडिओने 342 मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठला. आजपर्यंत एवढा टप्पा कोणीही गाठलेला नव्हता. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले ठरले. असं काय होतं त्या व्हिडिओमध्ये? फार काहीच नव्हतं. पण जेनझीला अपील होईल अशी ती भाषा होती. म्हणजे त्यांनी सेल्फी व्हिडिओ मध्ये तो सगळा व्हिडिओ केलेला होता. मग त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांनी पहिल्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद मिळाला म्हणून या तरुणाईला थँक्यू म्हणणारा एक वेगळा व्हिडिओ शेअर केला. थैंक यू फ्रेंड्स. कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया,
सकारात्मक सुझाव दिए। थैंक्स टू एवरीबडी। आणि त्यानंतर या दोन्ही व्हिडिओ खालच्या कमेंट्स जर पाहिल्या तर जेनझी किती कनेक्ट झालीये हे आपल्या लक्षात येईल। त्या कमेंटचे काही स्क्रीनशॉट मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतेय। म्हणजे थँक्यू ब्रो, हे आधीच करायचं होतं ना, एवढा वेळ कशाला लावला, लव्ह यू मोदीजी, तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे, असे व्हिडिओ रोज करा, आम्हाला तुम्हाला असं बघायला फार आवडेल। पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांचा कॅमेरा अँगल थोडा चुकला होता, तर काही मुलांनी तशा पण कमेंट्स दिल्या होत्या। दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर त्यांचा कॅमेरा अँगल अगदी व्यवस्थित होता। मुलांनी हे सुद्धा नोटीस केलंय आणि तशा सुद्धा कमेंट्स आहे की पहिल्या व्हिडिओपेक्षा दुसऱ्या व्हिडिओमध्ये कॅमेरा अँगल चांगला आहे, तुम्हाला आता कळलंय कसा व्हिडिओ करायचा, सेल्फी व्हिडिओ कसा करायचा। म्हणजे जेनझीशी ते पटकन कनेक्ट झाले। मला नाही वाटत याआधी 12 वर्षात ते जेनझीशी इतके कनेक्ट झाले असतील, ते त्या अवघ्या 3 मिनिटाच्या व्हिडिओने कनेक्ट झाले। आणि त्यानंतर या आंदोलनाची दिशा सुद्धा बदलली। नंतर लगेचच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, मग हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि कमेंट्सचा पाऊस त्यांच्या या व्हिडिओवर पडत होता। अनेक तरुणांनी अशी मागणी केली होती की तुम्ही रोज असे व्हिडिओ करा आणि पंतप्रधानांच्या सुद्धा हे लक्षात आलं की जेनझी ही जी पिढी आहे ही इंस्टाग्रामवर जास्त ऍक्टिव्ह आहे आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा असा निर्णय घेतलाय की मी रोज इंस्टाग्रामवर काही वेळ लाईव्ह येऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे। तसं बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हापासून पंतप्रधान या पदावर आले त्यांनी मन की बात हा एक कार्यक्रम सुरू केलाय। त्या माध्यमातून ते सातत्याने देशभरातल्या जनतेशी संवाद साधत असतात। पण जेनझी तिथे कनेक्ट झाली नाही, तेवढी कनेक्ट ती इंस्टाग्रामवर झाली। हे याचं लाईव्ह उदाहरण आहे। जेनझीची मानसिकता कशी आहे याचं अजून एक उदाहरण सांगते। आपण सोशल मीडियावर अनेक रील्स बघतो जेनझीच्या संदर्भातले, त्यामध्ये जेनझी किती बिनधास्त आणि ती किती पटापट जॉब बदलते या बाबतीतले अनेक रील्स असतात। आपल्या आधीची म्हणजे आई वडिलांची जी पिढी आहे ती जॉब बदलण्यापेक्षा एकाच ठिकाणी आयुष्यभर जॉब करण्याला प्राधान्य देणारी पिढी आहे आणि मला वाटतं ती शेवटची पिढी अशी असेल। कारण हल्ली उत्तम संधी आली, जिथे पैसा मिळतोय, जिथे काहीतरी अपॉर्च्युनिटी दिसतीये, तिथे जेनझी पटकन उडी मारते। मग ती अगदी आठवड्याभरात असेल, महिनाभरात असेल, 6 महिन्यात असेल, जिथे त्यांना संधी मिळते तिथे ते जातात। मग ते काही विचार नाही करत। एकाच ठिकाणी अडकून राहणं हे जेनझीला अजिबात आवडत नाही आणि हे त्यांचं वेगळेपण आहे। त्यामागे त्यांचा विचार आहे। तो आपल्याला बरोबर वाटतो का चूक हा मुद्दाच वेगळा आहे, पण जेनझी असा विचार करते। त्यांच्या या सगळ्या वागण्यावर आमच्या काळात नव्हतं वय असं असे वाक्य सुद्धा आपल्याला ऐकायला येतात, पण जेनझी असा विचार करत नाही। आता आंदोलनातली जेनझीची भाषा ऐकून अनेक जण असं सुद्धा म्हणाले की आई वडील काय म्हणत असतील, तुमच्या आई वडिलांनी तुमची ही भाषा ऐकली तर त्यांना काय वाटेल। आई वडिलांचं ना मुलांकडे लक्ष नाहीये, काही संस्कारच करत नाही। पण इथे मुद्दा केवळ संस्कारांचा किंवा नीतिमूल्यांचा नाहीये, मुद्दा हा आहे तो जेनझीच्या बदललेल्या विचारांचा आणि त्यांच्या दृष्टिकोनचा। ते एखाद्या गोष्टीकडे कसं बघतात हा मुद्दा आहे। आत्ताचं आंदोलन हे मूळ विषयापासून किंवा मूळ उद्देशापासून भरकटलेलं होतं। राजकीय पक्ष आपले अजेंडे घेऊन यात घुसले होते। वेगळं वळण देण्याचा सुद्धा या आंदोलनाला प्रयत्न झाला। यातून सरकारने आणि समाजाने धडा घेण्याची गरज आहे। मारून मुटकून ओरडून शांत बसणारी ही पिढी नाहीये। तुम्ही त्यांना दाबण्याचा जेवढा प्रयत्न कराल किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न कराल तर ते वेगळे मार्ग शोधतील। देशात अराजक माजवायला टपून बसलेले निमित्त शोधत असतात आणि त्यांना या माध्यमातून आयतं कोलीतच मिळेल। विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांच्या नावाखाली देशात अराजकता माजवण्याचे किंवा नेपाळ बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचे जे देशविघातक मनसुबे आखले जात आहेत ते मनसुबे वेगवेगळ्या मार्गांनी डोकेवर काढू शकतात। ते मनसुबे पूर्ण होऊ द्यायचे नसतील तर जेनझीशी मनमोकळा संवाद, कोणताही पूर्वग्रह न बाळगता त्यांच्याशी खुला संवाद, त्यांच्याशी कनेक्ट होणं हे फार गरजेचं आहे। मला वाटतं आज कशाही पेक्षा या विषयाकडे लक्ष देण्याची फार गरज आहे आणि फक्त सरकारनेच नाही तर संपूर्ण समाजाने याचा विचार करणं गरजेचं आहे। त्यांची कूल भाषा आपल्याला कूल वाटत नसली तरी त्यांच्याशी जुळवून घेणं, त्यातून सुवर्ण मध्य काढणं हे फार गरजेचं आहे। आजच्या भागात इथेच थांबते, पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मधनं नक्की कळवा, कारण यावर चर्चा होणं हे फार गरजेचं आहे। याबद्दल तुमचे विचार काय आहेत ते कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आणि वेगवेगळ्या विषयांवर
आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.